सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे सुमित. तुमचं स्वागत आहे आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज ब्लॉगचा आहे 15वा दिवस. 15 दिवसापासून मी रोज डेली ब्लॉग अपलोड केले आहे. तर आता मी चाललो कॉलेजमध्ये, जेवण वगैरे करतो, कॉलेजसाठी निघतो. मग रोज हेच आहे म्हणा, कॉलेजला जावं लागते रोज. तर चला मग जेवण वगैरे झालं आहे माझं. आता निघतो मी कॉलेजसाठी. तर आता मी निघालो आहे कॉलेजसाठी. मित्राने पिकअप करतो. आज तो दुसरा एक जण आहे, तिथं एकनी प्रेम नावाचा येत नाही. काल यात्रा दाखवली होती तुम्हाला, आज का तिथं हाल होत नाही. तो पाठव आला आता, मला डोलत आला देते, वेळ करते, सगळं वेळ करणार आहे. काय ले काय एवढा वेळ असते काय? आता मी पोहोचला कॉलेजमध्ये. मित्र गेला त्याच्या क्लासमध्ये, आता मी पण चाललो क्लासमध्ये. मी पोहोचला क्लासरूममध्ये. एकटं सोडून जाईल. 2 hours later. एखादा पूर्ण भाषण माझं लक्षात येणार नाही, एखादा मुद्दा तुम्हाला क्लिक होईल, तो मुद्दा बोलताना तुम्ही कुठेतरी वापराल, तुमचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होते. नॉट जस्ट इन केस ऑफ मी. इथे जो कोणी व्यक्ती तुमच्याशी त्याचा अनुभव शेअर करायला येतो, तो काहीतरी त्याच्या आयुष्यात त्यांनी काहीतरी अचीव केलेलं आहे, त्या आधारे तुमच्यासोबत शेअर करतो. म्हणजे एक 10 पुस्तकं वाचल्यापेक्षा एक 10 पुस्तक वाचलेला व्यक्ती जेव्हा इथे बोलतो, तुम्हाला त्या 10 पुस्तकांबद्दल माहिती पडते आणि तुमचं नॉलेज अपग्रेड होतं. हे जेव्हा तुम्ही इतर ठिकाणी वापरता त्यावेळेस तुमचं कम्युनिकेशन स्किल वापरता. नो आणि नॉमधला फरक कळवून कम्युनिकेशन कळवून असं नाही का? तुम्ही बोलताना काय बोलताय, त्यातून काय विचार मांडताय, आणि ते विचार तुमच्या सोबतच्या व्यक्तींना, तुमच्या ग्रुपला तेव्हा तुमच्याकडचा प्रिफरन्स वाढतो. त्याचं नॉलेज सगळ्यांसाठी सारखं उपलब्ध आहे. इन्फॉर्मेशनच्या बाबतीत कोणासाठी पक्षपात आहे का? एक पुस्तक यांच्यासाठी उपलब्ध आहे, तुमच्यासाठी पण उपलब्ध आहे. एक शिक्षक जो या विद्यार्थ्यांना शिकवतोय, तो त्याही विद्यार्थ्यांना शिकवतो. पण आत्मसात केलेल्या ज्ञानानंतर मी स्वतःमध्ये काय चेंजेस घडवून आणतो आणि ते ज्ञान कशा पद्धतीने वापरतो याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व ठरलेलं असतं. आणि मग हा अभ्यास जर करायचा असेल, मला माणूस म्हणून जर घडायचा असेल, तर मला थोडंसं स्वतःची जी संक्षिप्तता आहे त्या संक्षिप्ततेला तोडावं लागेल. तुमच्या स्क्रीनवरचं जे नॉलेज आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असो किंवा सोशल मीडियावरची युनिव्हर्सिटी असो, हे संदेहास्पद आहे. त्याचं कुठलं ऑथेंटिकेशन नाही. एक ऑथेंटिक थॉट तुम्ही सोशल मीडियावर कुठल्या स्टेटसवर पाहिला असेल, किंवा मी निर्णय घेताना विचार करत नाही, मी निर्णय घेऊन घेतो आणि मग तो योग्य करतो. खाली दिला जातो रतन टाटा. तो रतन टाटांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की अशा प्रकारचं कुठलंच वाक्य त्यांनी कधीच म्हटलेलं नाही. पण एक वाक्य घ्यायचं, कुठे महापुरुषाचं नाव आपल्याला जोडायचं आणि चिपकून घ्यायचं. आमच्यासोबत घडलेली ही घटना आहे. एका वक्तृत्व स्पर्धेचं मी परीक्षण करत होतो. क्रिएट करतोय. आम्हाला वाटतं की आम्ही परिपक्व झालो आहोत. आम्हाला वाटतं की त्यातलं जे ज्ञान आहे ते सर्वव्यापी आहे, सर्वंकष आहे आणि हेच खरं आहे. आणि त्या ज्ञानाच्या आधारावर इगो सिस्टीमनी फुललेले तुम्ही कुणाच्या बाबत कधीच ऐकलं. A few moments later. 1 hour later. आता सुटलो कॉलेज. लेक्चर नव्हता, नाही DS शेवटचं लेक्चर नाही म्हणते. आता सेमिनार होता, तो पाहिलाच तुम्ही. लेक्चर केला नाही. कॉम्प्युटर फंडामेंटलचा लेक्चर होता शेवटचा, तो पोरांनी काही केला नाही. सुट्टी मारली. आता घरी चाललो. तो चला चाललो घरी. असं आता चाललो आम्ही घरी. सेमिनार झाला. बरोबर.
आजच्या रात्रीचा शेवटचा दिवस आहे झुले गेलेचा उद्यापासून मार्ग करणं सुरू होईल. आजचा शेवटचा दिवस आहे. आता मी पोहोचलो आहे घरी. आज लवकर आलो 5 वाजता, नाही तर रोज 5:30-6 वाजते. आज ते सेमिनार होतं, लेक्चर झालं नाही म्हणून आज लवकर सुटलो. तर फ्रीज गीत जायला भेटतो तुम्हाला. काय म्हणतो? काहीच नाही कचेरीला नाही पाहिजे. काय पाहिजे? चल मग. कुठे आहे सायकल? सायकल काय झालं सायकलले? हा चेन लावून नाही देत. काय पागल. आता मी फ्रेश वगैरे झालोय, चहा घी पेतो. A few moments later. काय दाखवू इकडे? कोणती? मी दाखवत. पीस पीस काही नाही. नो 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 कर ना, कर तू बेटा. दाबायला लागा तिले. नाही पकड तिला. मग गाडी आपटली तू. दाबायला लाग. माझी गाडी जिंकली, माझी गाडी जिंकली, माझी गाडी जिंकली. काही नाही, बसू दादा. माझी गाडी. तुझा ट्रॅक्टर पोहोच. तुझ्या ट्रॅक्टर दाखवतो. थांब ना. हात काढ नो. साईड होती तू. जास्त आहे हो ना, पण माझी गाडी चांगली आहे ना. तिची स्पीड जास्त.